कोण ठाकरे वाकरे असं म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राला पटेल असं वागावं असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय। कोण ठाकरे वाकरे, माझ्याशी काय संबंध असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं। याच वक्तव्याचा समाचार राऊतांनी घेतलाय। तसंच राष्ट्रवादी पक्ष पवारांचा आहे, पटेलांचा नाही असे राऊतांनी ठणकावलं। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं। आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांग। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा। अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता। तर त्यांनी चिडचिड करू नये। प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त। त्यांनी त्यांचे ते कार्य करत राहावं, पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे। प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राला पटेल अशीच भूमिका घेत आहेत, परंतु जेव्हा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती तेव्हा तारिक अनवर कोण होते, PA संगमा कोण होते, अरुण गुजराती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होते। तेव्हा त्यांनी पटेल अशीच भूमिका घेतली होती का वेगळी भूमिका घेतली होती? एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कशासाठी झाली होती? तर सोनिया गांधींना पंतप्रधान पद नको, विदेशी व्यक्तीला पंतप्रधान पद नको, या भूमिकेतनं शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती। हे संजय राऊत विसरले का ते जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतायत?